काय सांगा, सध्या पैठणचं जायकवाडी धरण भरलेलं आहे, नदीकाठच्या गावांना काय? जायकवाडी धरणामध्ये जवळपास 87.37% धरणात पाणी आलेले आहे आणि आजच्या डेटला जी आवक आहे ती जवळपास 30,000 आहे. आता जवळपास आपलं धरण 90% झाल्यानंतर आपण नदी असेल, गोदावरी पात्र असेल, दोन्ही कॅनल असेल, आपण पाणी सोडणार आहे. आता पाणी मोठ्या प्रमाणात येते आहे. आपण हे गृहीत धरून ज्यावेळेस पाणी सोडणार आहे, माझी सर्व शेतकरी बांधवांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे का पाणी सोडल्यानंतर आपण त्या ठिकाणी सतर्कता बाळगावी, हे या ठिकाणी मी आवाहन करणार आहे. कारण की पाणी मोठ्या प्रमाणात येणार आहे. आपण मुलं असतील, त्यानंतर आपले जनावरे असतील, आपले शेतीचे मोटर असतील, ह्या ज्या गंगेत आहे तर आपण तात्काळ काढून घ्याव्या. आणि सतर्कतेच्या दृष्टिकोनातून माझे कार्यकर्ते जे त्यांनी देखील आपल्या प्रत्येक गावात गोदावरीकाठचे जेवढे गावं आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील सतर्कतेचा इशारा बाळगून त्या ठिकाणी कुठल्या आपल्या नागरिकाला अडचण नाही आली पाहिजे त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिष्टमंडळ राष्ट्रपतीची भेट घेतलेली आहे. वादग्रस्त आमदारांसंदर्भात त्यांनी तक्रार देखील केलेली आहे. आता उद्धव ठाकरे साहेब काय करतात त्याकडं आम्ही काही लक्ष देत नाही. आम्ही आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे, कोणी आरोप करतो आपण त्या आरोपाकडे लक्ष न देता आपण विकास कामातून त्यांना प्रत्युत्तर दिलं पाहिजे. पहलगाममध्ये झालेला हत्येमध्ये जो मुख्य आरोपी होता त्याचं एन्काउंटर झालेलं आहे. त्याच्यावरती काँग्रेसचा विश्वास नाही. म्हणजे वनटिकवार म्हणाले की हे चुकीचं आहे आणि ते सत्य नाही असं ते म्हणाले. हे बघा, सिंदूर ऑपरेशन ही आपल्या देशाचा अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर आपण या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं अभिनंदन केलं पाहिजे. एक अतिशय चांगलं काम ते सिंदूर याच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. विरोधक काय म्हणतात, विरोधकाचं विरोध करणं हे काम असतं, ते त्यांच्या लेवलला त्यांच्या ठिकाणी त्यांचं विरोधाला विरोध करणं हे त्यांचं उचित आहे. पण अतिशय चांगलं काम हे आपले पंतप्रधान देशासाठी करतात. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्त ते पुन्हा एकदा भेटणार आहे. दोन्ही भाऊ जर एकत्रित असेल तर अतिशय चांगले आहे. आपण तर अभिनंदन करू. दोन्ही भाऊ जर आपल्या कुटुंबात जर वाद असेल आणि कुटुंब एकत्रित असेल तर त्याचं स्वागत करू आपण. नाफेडकडून केंद्र सरकारकडून जे कांदा खरेदी केला जात होता त्याची काल लास्ट तारीख होती. आजपासून तो कांदा बंद करण्यात आला. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत. तो विषय शेतकऱ्याच्या माध्यमातून आमच्या कानावर आलेला आहे. त्या दृष्टीने आम्ही कृषी मंत्र्यांशी देखील आज बोलणार आहोत. शेतकऱ्यांना आता कर्जमाफीसाठी दुष्काळाची वाट पाहावी का असं माजी राज्यमंत्री कडू म्हणाले. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं सरकार अतिशय चांगलं काम करतं आहे. शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे. कोण काय म्हणतं त्यावरती आम्ही काही बोलणार नाही. पण आज महायुतीचं सरकार हे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य सरकार आहे. दिव्या देशमुख हिने इतिहास रचलेला आहे. दिव्या देशमुखने आपल्या जे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं काम तिनं केलं. आपलं महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव कुठंतरी लौकिक होतं आहे. आज आपण बघतोय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तिचं काल मुख्यमंत्री असतील, गडकरी साहेब असतील, यांनी देखील त्या ठिकाणी अभिनंदन केलं आहे. पैठणी पुन्हा चर्चेत आली. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मन की बात यामध्ये आपल्या पैठणच्या कविता ढवळे यांचा गौरव केलेला आहे. आणि आपण तुम्हाला कल्पना असेल, मी अधिवेशनात देखील पैठणी साडीचा उल्लेख केला आहे का पैठणी साडीचं अर्बन हाट असेल किंवा क्लस्टर असेल हे झालं पाहिजे. कारण की मुळात पैठणीचा उगम हा आपल्या पैठण शहरामध्ये. अनेक तरुण ऑनलाईन गेमच्या आजारी जातात आणि त्यामुळे पाहिलं तर अनेक कुटुंब जे आहेत ते उद्ध्वस्त होत आहेत. मागील काही घटना जर बघितली तर धाराशिवमध्ये एक जणांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली आणि बीडमध्ये एक पोलीस कर्मचारी एक चोर बनला. त्या पावसाळी अधिवेशनामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या विरोधात सर्वच आमदारांनी हा विषय सभागृहात काढलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी देखील सकारात्मक उत्तर दिलेले आहे. आणि ऑनलाईन गेमिंग संदर्भात केंद्र सरकारची मदत घेऊन याच्यावर लवकर नियंत्रण आणण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पालकमंत्री संजय शिरसाट हे सातत्याने वादात सापडते. मंत्रिपद धोक्यात असल्याचे विरोधकांनी सांगत होते. नाही, विरोधकांनी हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळतं आहे. अतिशय चांगलं काम चालू आहे. आमच्यात कोणाचा वादविवाद नाही. अतिशय पालकमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, अतिशय चांगलं काम या राज्यात चालू आहे.